पैसे असणं आणि पैशाचं नियोजन करणं या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. पैशाचं नियोजन सगळ्यांना करता आलं असतं, त्यात सगळेजण मिलियनियर्स असते. एक्झाम्पल घेऊन एका मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे की ते डिफरन्स काय. एका क्लायंटकडे 2018ला 2 करोड रुपये होते आणि आम्ही ते 2 करोड म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले. 2020ला काही कारणास्तव क्लायंटला असं वाटलं की मार्केट खूप ऑल टाइम हायला आहे, म्हणून त्याने ते रिडीम केले. त्याचं व्हॅल्युएशन साधारण 2.5 करोड रुपये होतं. आता 2.5 करोड बँकमध्ये डिपॉझिट झाल्यानंतर बँकचे RMs आणि मॅनेजर्स त्याला कंटिन्युअस कॉल करायला लागले आणि इन्शुरन्स पॉलिसी पिच करायला लागले. त्याला कळेन असं झालं की या पैशांचं करायचं काय, आणि मग आपलं ट्रेडिशनल माइंडसेट सांगतो की आपण एक रिअल इस्टेट घेऊन टाकू. त्याने 4 करोडचा फ्लॅट बुक केला. 2.5 करोड होते ते इन्व्हेस्ट केले आणि 1.5 करोडचं लोन काढलं. कोविडमध्ये सगळे प्रोजेक्ट्स डिले झाले. त्यात त्याचा बिल्डर बँकरप्ट झाला. त्या बिल्डरने त्या क्लायंटला अजून 1 करोड मागितले. त्याला सांगितलं मी 5% महिन्याला देईल. क्लायंटला वाटलं वा, आपण 5% कमवू शकतो. त्याने अजून 1 करोड बिल्डरला दिलं आणि तो बिल्डर पळून गेला. बरेच लोकांच्या आयुष्यात असा प्रॉब्लेम होतो. पैशाचं नियोजन नव्हतं, लाईफमध्ये मेंटॉर नव्हता, म्हणून आज जसे पैसे वाढायला पाहिजे होते तसे त्यांचे वाढले. एक्सपोनेन्शियल गेन झाला असता जर आज म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड असता. लाईफमध्ये ना मेंटॉर असणं इम्पॉर्टंट आहे आणि मेंटॉरचं ऐकणं त्याहून जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स, यू हॅव टू ट्रस्ट राहुल कुलकर्णी. थँक्यू. तुम्हाला पण म्युच्युअल फंड जर्नी चालू करायची, जनरेशनल वेल्थ क्रिएट करायची, तर या रीलला अपॉइंटमेंट लिहून पाठवा. तुम्हाला गुगल फॉर्म DM होईल, तो भरा, माझी टीम तुम्हाला कॉल